राजू दादा काय काय झालं? का रडतेस तू? दादा आपली बाळ काय झालं बाळांना? दादा अरे तू त्या म्हातारीला पाठवलं होतं ना तिनं आपली बाळ मी कुठल्या म्हातारीला पाठवलं होतं? दादा अरे ती म्हातारी आपल्या घरी आली आणि तिने सांगितलं तू पाठवलंयस तिला म्हणून तिला आम्ही घरात घेतलं. तिने तिने पाळण्यामध्ये खोटी बाळ ठेवली आणि आपली बाळ हक्काची बाळ घेऊन गेली दादा. काय? हो दादा आपल्या बाळांना काही होणार नाही ना? नाही काय होणार आपल्या बाळांना. तू शांत हो, मी आलो लगेच तिकडे. हा हा ठेव फोन. काय झालं आता? तेजूच्या बाळांना कुठल्या तरी म्हातारीनं पळवून नेलंय. आपल्याला लगेच निघावं लागेल. ज्याने कोणी केलंय ना त्याला जिवंत सोडणार नाही सूर्य. येते का नाही? आणि हे तरी कामाचे आहे का? नाही तर आतापर्यंत झालं तेच व्हायचं. नाही नाही डॅडी, अहो असं होणारच नाही. आणि आपण चांगलाच विचार करायचा म्हणजे मग आपल्या मनासारखं होतंय. हा अरे मनासारखं काही घडणार म्हणून तर आमची तळपायाची आग मस्तकात आली 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 आली. म्हातारी तोंड वर करून फोनवर आम्हाला म्हणली होतीस काम होऊन जाईल. काम झालंय का? या हातात घेतलेलं काम झालं नाही असं होणारच नाही. तुम्ही सांगितलेली दोन्ही बाळं आणल्यात म्या. अरे वा 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 लय मोठं काम केलंस तू. दे छत्रीकडे दे. हा असं कसं? पहिलं माझं पैसे टाका. येडी बिडी बाटली काय तुम्हाच नाही? ए छत्री म्हातर लय शान आहे दोंडा. हे म्हातारे हे घे पैसे आणि दे ती बाळ इकडं. ये म्हातारी आता इथून निघायचं आणि परत या भागात दिसायचं नाही. हा निघ. होय होय. डॅडी डॅडी मारियम डॅडी या काय झालं एवढं का चिडलायस? डॅडी कुठं? बाहेर बोलव त्यांना. अरे होय की पर काय झालंय ती तरी सांग. काय झालं? माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो ना याचा नमुना दिलाय त्यांनी आज आम्हाला. अगं मी आणि तुझ्या घरात नसताना एका म्हाताऱ्या बाईकडून तेजूची बाळ पळवले त्यांनी. काय? हा कुठे आहेत ते? बाहेर बोलव. त्यांचा आज जीव घेणार आहे मी. बाहेर बोलव. तुझं अगं काय बोलतोय हे सूर्या? तेजूची बाळ? हो आणि एवढंच नाही आपल्या बाळांच्या जागी खोटी बाळ ठेवून गेली ती बाई. का तर घरातल्या माणसांना संशय येऊ नये म्हणून. अगं पर मालक हे समजा कसं करू शकते ती? आज सकाळीच गडबडीने शहरात गेले ती कामासाठी. मग हे सगळं ना त्यांनी आधीच ठरवलेलं असणार. त्यांच्यावर कुणाचा संशय येऊ नये म्हणून हे असं बाहेर जायचं नाटक करत असतील ते. एखाद्या माणसाला फसवायला ते कुठल्या थराला जाऊ शकतं ते माहिती आहे ना? सूर्या ते कामासाठी बाहेर गेलेत यावर माझा तरी विश्वास बसत नाहीये. तेव्हा परमेश्वरा मला वाटलं होतं तेजूची बाळ त्या घरात तरी सुरक्षित असतील. माझी समधी काळजी मिटली असं वाटलं होतं मला. पण हे समजा काय होऊन बसले. मालकांनी खरंच. होय हत्या. दुसरं कोण बाळ पळवल? ते पण असं घरात घुसून. दुसऱ्या कोणाच्या धाडच नाही. हे डॅडीनेच केलंय माहिती आहे मला. या सगळ्या कारस्थानासाठी नाही त्यांना पश्चाताप करायला लावला ना तर नावाचा सूर्या नाही. सरकारी ड्युटीवर असणाऱ्या माणसाच्या वर्दीवर हात टाकलेत लक्षात ठेव. बघतो तुझी कंप्लेंट कोण घेते ते. टाका रे आतमध्ये. सर सर प्लीज तुम्ही असं नाही करू शकत. हे बघा मला माहिती आहे सूर्य चुकला पण तुम्ही काय बघताय ते बघा ना आधी. तुम्ही आता जे काही बोललात जे काही वागलात ना ते सुद्धा चुकीचं आहे. आणि मी हे सगळं फोनवरती रेकॉर्ड करून जगाला दाखवेन की तुम्ही कसे वागताय ते. साहेब पोलिसात भरती होता त्यावेळी तुम्ही एक शपथ घेता ना? काय म्हणता ते? सदरक्षणाय खलनिग्रहणाय. याचा अर्थ एकदा मी वाचला होता. चांगल्यांचं रक्षण करण्यासाठी आणि वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी तुमची नेमणूक केली.
तुम्ही काय करताय? तुमच्याकडे आशेने आलेल्या माणसाला तुम्ही धमकवताय. अहो आशाने माणसं तुमच्यावर कसा विश्वास ठेवायची? बघा, पोलिसात चांगली चांगली माणसं आहेत, त्यांचं नाव नका खराब करू. मी हात जोडतो तुमच्यासमोर, वाटल्यास पाया पडतो. हे बाहेर लिहून घ्या माझी. हे बघा सर, आम्ही ना खूप साधी माणसं आहोत. छोटी वस्तू जरी हरवली ना तरी घाबरून जातो. इथे तर घरातली बाळं कोणीतरी पळवून नेली आहेत. सर तुम्ही प्लीज समजून घ्या. सूर्याची मनस्थिती नाही आता विचार करण्याची, म्हणून त्याचा ताबा सुटला. तुम्ही प्लीज आमची कंप्लेंट लिहून घ्या आणि आमच्या बाळांना शोधा. मी हात जोडून विनंती करते तुम्हाला. हवं असेल तर सूर्याच्या वतीने मी तुमची माफी मागते, पण प्लीज आमची कंप्लेंट लिहून घ्या. हो, माझी माफी मागण्यापेक्षा आहे ना याची गुर्मी कमी करा.